सध्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी सरकारमध्ये या सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती आलेले काही आमदार आणि मंत्री काम करायला लागलेले आहेत आणि याच्यामध्ये खरं तर सामान्य माणसामध्ये अत्यंत राग आलेला आहे आणि सगळ्यात वाईट अवस्था झालेली आहे की एका सत्ताधारी आमदारानं एका कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला फोनवरनं शिवीगाळ दिला, आईवरनं शिवी दिली, धमकी दिली आणि ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्य सैनिक गोविंद पानसरे हे खरं तर शहीद झालेले आहेत. त्यांच्या नावानं सुद्धा वाईट आणि खालच्या पातळीवरती त्यांचा उल्लेख केला, त्यांना शिवी दिली. त्याचा जाहीर निषेध करतो. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजणं गरजेचं आहे की त्यांच्या या सरकारमध्ये असणारा जो आमदार आहे हिने या सगळ्या सत्तेचा गैरवापर करून सत्तेच्या मस्तीनं प्रत्येकाला शिवीगाळ, आई बहिणीवरने शिव्या देणे, खालच्या पातळीवरती जी काय उल्लेख करायला सुरू केलेलं आहे त्याचं ताबडतोबीनं बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं आहे. शाहू फुले आंबेडकर विचारांना काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या विचाराच्या विरोधामध्ये आता रस्त्यावरची लढाई करणार आहे आणि आता शांत बसणार नाही. कारण ह्या माणसाने आता नकळत हुकुमशाही चालू केलेली आहे. त्यामुळं प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं टार्गेट करणं, जो सरकारच्या विरोधात बोलल त्याला शिवीगाळ करणं, त्याला जीवे मारण्याची धमकी देणं, अशा पद्धतीचं काम या माणसाने सुरू केलेलं आहे. त्यामुळं आता सामान्य जनता त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरायला लागलेला आहे. आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरांचे समविचारी सगळे पक्षाचे कार्यकर्ते या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो. सत्ताधाऱ्यांनी ताबडतोबीनं अशा मस्तवाल आमदारांना लगाम लावं, अशा पद्धतीचं आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो.